भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। ही निवड झाल्यानंतर त्यांच्या घरात त्यांचं छोटेखानी स्वागत सुद्धा झालेलं आहे। स्वतः विजयाताई आपल्याबरोबर आहेत। ताई, ही छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला मिळालेली सर्वोच्च संधी आहे। नक्कीच मला असं वाटतं की मला तर स्वतःला मिळालेली आहेच आहे, पण जेव्हा कधी तुम्ही केंद्रामध्ये काम करतात आणि केंद्राच्या मंत्रिपदावर तुम्ही काम करता तेव्हा त्याचा उपयोग आपल्या शहराकरता, आपल्या राज्याकरता नक्कीच होतो आणि मी तो करण्याचा प्रयत्न करेन। पण सगळ्यात पहिल्यांदा मला ही जी संधी मला माननीय प्रधानमंत्र्यांनी दिली आहे त्याकरता मी आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचं खूप खूप आभार व्यक्त करते। आणि त्याच पद्धतीनं पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे.पी. नड्डा आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजींनी माझं नेहमी काम बघितलं आहे आणि त्या कामाला त्यांनी नेहमी वेळोवेळी पाठिंबा देऊन मला पुढं नेहमी त्यांनी नेलेलं आहे। ही संधी त्यांनी पण मला दिली आहे, त्यांचंही मी खूप धन्यवाद व्यक्त करते। तुम्ही जेव्हा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होता त्यावेळची तुमची कारकीर्द वादळी राहिलेली आहे। अगदी मोठ्या मोठ्या नेत्यांचा सुद्धा मुलाहिजा न ठेवता तुम्ही त्या संदर्भामध्ये चौकशी केली होती, न्याय देण्याचा प्रयत्न केला होता। आता राष्ट्रीय आयोगाचं अध्यक्षपद मिळाले, ही कारकीर्द कशी असेल? हा आयोगच मुळी महिलांच्याकरता त्यांना न्याय देण्याकरता तर आहेच आहे, पण त्यांच्या अधिकारांना पण सांभाळण्याकरता आहे। आणि त्या पुढे जाऊन मी असं सुद्धा म्हणेन की महिलांच्या सगळ्या क्षमतांना ओळखणं त्यांना आणि त्या क्षमतांचा उपयोग करून त्यांना पुढे नेणं आणि त्यासोबतच त्यांना बरोबरीचं स्थान मिळून त्यांनी पुढे जाणं, हे सगळं बघण्याचं काम आयोगाचं आहे। हे काम आता पुढं राष्ट्रामध्ये पण करायचं आहे आणि हे काम मी उत्तमपणे करण्याचा प्रयत्न करेन। मला असं पण वाटतं की आपण आत्तापर्यंत महिला सक्षमीकरण फक्त एवढा शब्द आपण वापरतो, पण मला स्वतःला आता असं वाटतं की आपण महिला सक्षमीकरणाच्या खूप पुढं गेलेलो आहोत। महिला सक्षमीकरण तर झालं पाहिजेच, पण महिलांच्या नेतृत्वामध्ये विकास झाला पाहिजे, याच्याकरता जे जे प्रयत्न करायचे असतील ते सगळे प्रयत्न आयोगानं केले पाहिजे असंही वाटतं। महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, म्हणजे लहान मुलींवर बलात्काराची प्रकरण अलीकडल्या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत। बुदलापूरची घटना त्याचं एक उदाहरण होतं, मात्र राज्यात अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। तर तुम्ही एक संवेदनशील यापूर्वीच्या सुद्धा राज्याच्या अध्यक्ष होतात, आता केंद्राच्या झालेल्या आहेत, या प्रकरणाकडे कसं बघता आणि यात काय केलं गेलं पाहिजे? मुळामध्ये ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती फार वाईट आहे। तुम्ही कोणाला तरी हीन समजता, कमी समजता, पण इतकंच नाही त्याचा सन्मान पण करत नाही आणि तुम्ही ओरबाडून घेतात। ही वृत्ती कधीच मान्य होण्यासारखी नाही आणि या वृत्तीच्या विरोधामध्ये आपल्याला कायम लढलं पाहिजे। जे जे कोणी अशा पद्धतीनं व्यवहार करत असेल त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये, त्या वृत्तीच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे आणि महिलांना एक उत्तम वातावरण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तशी पावलंसुद्धा आपण टाकलेली दिसली पण पाहिजेत। आता तुम्ही फारसं राजकीय व्यक्त होत नाहीत, पण राजकीय प्रश्न विचारतो। एकीकडे राज्यातली आचारसंहिता चालू आहे, निवडणुका लागलेल्या आहेत विधानसभेच्या, त्याच दरम्यान तुम्हाला हे अध्यक्षपद मिळाले, तर काही त्याचा फायदा होईल राजकीयदृष्ट्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? बघा, मला स्वतःला असं वाटतं की आपण ह्याच्याकडं महिलांच्याकरता असलेलं एक मोठं स्थान, मी तर त्याला मागच्या वेळेलासुद्धा मी असं म्हटलं, तर आताही मी असं म्हणेन की हे महिलांना माहेर वाटलं पाहिजे। अडचणी आहेत, त्रास आहे, दुःख आहे, तर अशा ठिकाणी ती जाते आहे की जिथं तिच्या दुःखाला वाचा तर फुटली जाईल पण तिला तिथं रिलीफ मिळेल, अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे। आतासुद्धा मी असाच विचार करते। खूप काही हे सगळं आपण राजकीय दृष्टिकोनातून बघावं असं काही नाही आहे, पण मुळामध्ये मी राजकीय व्यक्ती आहे आणि स्वाभाविक रीतीनं जे जे काही इथं महाराष्ट्राकरता जे जी काही पदं येतात ती सगळीच पदं आपण महाराष्ट्राच्या विकासाकरता, कल्याणाकरता आणि त्याचसोबत महिलांच्या सुरक्षेकरता सुद्धा आपण त्याचा उपयोग केला पाहिजे, मला असं वाटतं। त्या दृष्टीने त्याचा नक्कीच उपयोग होईल। तर या होत्या महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की महिला आयोग हा महिलांसाठी माहेर वाटलं पाहिजे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।